आज रविवार आणि पोरीही घरी होत्या, तर इकडं क्रिशा अशी गोड झोप घेऊन उठली होती ना. लगेच तिला रेडी केलं, छान तिची टिकली पावडर केलं होतं आणि क्रिशाची मैत्रीण आली होती ना, म्हणजे ती गुड्डूचीच मैत्रीण आहे, पण क्रिशातून तिचं खूप छान जमतं ना. मग असं तिच्यासोबत खेळत होती. लगेच मग मी ना तिच्या जेवणाची तयारी केली. तर म्हटलं आज असं मुगाचं वरणच बनवावं, खूप हेल्दी असतं ना ते, आणि लवकर पचनही होतं बाळाला आणि तब्येतही होती छान. तर मग त्याला द्यायलाच पाहिजे म्हटलं. आणि आता 8वा महिना चालू आहे ना क्रिशाला, त्यामुळे मी आता तिला सगळं थोडं चालू करणार आहे ना खायला. 1 चम्मच तूप घेतलं होतं, थोडंसं जिरं आणि अर्धा लसूण घेतला होता ना, त्याच्यात छान त्याला फोडणी दिली आणि मस्त मुगाचं वरण आहे ना, थोडंसं मुगाचं डाळ शिजवून घेतलेली होती कुकरमध्ये, डाळ एकदम, आणि हळद टाकून छान असं त्याला फोडणी दिली होती ना. आणि त्याच्यात तूप टाकल्यामुळे ना खूप टेस्टी लागतं ते. आणि माझं आहे ना गावाकडनं आणलेलं तूप होतं ना गाईचं, माझ्या आईने आणून दिलेलं होतं. आणि मग ते क्रिशासाठी म्हटलं चला आज असं नवीन काहीतरी बनवावं, तीही आवडीने खाईल ना. रोज तेच दिलं ना तर ती खात नाही ना. मग मस्त असं ते वरणही रेडी होतं आणि तिला खायलाही दिलं, तर तिनेही छान असं आवडीने खाल्लं ना. तर चला मग आता इथंच ब्लॉग चेंज करते. बाय बाय, भेटू नवीन ब्लॉगमध्ये.